आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राज्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली असली तरी उर्वरित नगरपालिकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। शेवटच्या दिवशी उमेदवारांनी जोरदार प्रचार केला। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील सभेत मतदारांच्या मानसिकतेवर विनोदी शैलीत भाष्य केले। आणि आजची रात्र ही फार डोळ्यात तेल घालून पहा। आणि माझी तुम्हाला विनंती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र सगळेजण विचार करत असतात, काळजी घेत असतात की कुणाला मतदान करायचं, कुणाला मतदान करायचं, त्याच्या मेंदूला विचारत असतात। रात्री उशिरापर्यंत डोळे उघडे ठेवून विचारत असतात काय करायचं काय नाही। कोणतरी बाहेरनं चाऊल वाजले की म्हणतात आहे मी जागा आहे, मी करतोय, विचार करतोय। काही दिवसांपूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शन होणार आहे, बाहेर झोपा असा इशारा देत मिश्किल फटकेबाजी केली होती। त्याचीही अप्रत्यक्षरित्या दखल या सभेत घेतल्याचे दिसून आले। अजित पवार यांनी स्वतःवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही उत्तर दिलं। राजगुरुनगरकरांनो, मी कामाचा माणूस आहे, मला कामाचा उत्साह आहे, मला कामाचा उरक आहे, माझी प्रशासनाला पकड आहे। मला एकंदरीत ह्या जनतेने ह्या जिल्ह्याने एवढं भरभरून दिलेलं आहे की मी स्वतःला फार नशीबवान समजतो। लोक माझ्यावर टीका करतात की अजित पवार असा आहे, अजित पवार तसा आहे। माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कुणाचा 5 पैशाचा विंदा नाहीये। इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली, मग आमचं काम झालं। उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही खरं नाही। पवार साहेबांच्यामुळे आम्हाला कामाची संधी मिळाली हे मी विसरूच शकत नाही। परंतु नंतरच्या काळामध्ये मला हे वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतायत, देशाला पुढे घेऊन चालले, जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, वेगवेगळ्या योजना देत आहेत। आणि असं असताना विकासाच्या करता मी माझा पक्ष, माझी भूमिका, मी माझं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही राष्ट्रवादीने सोडलेली नाही, कालही नव्हती, आजही नाही, उद्याही आम्ही सोडणार नाही। येत्या हिवाळी अधिवेशनात मतदारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देतानाही त्यांनी आचारसंहितेचा उल्लेख केला। अजित पवार म्हणाले, आता आचारसंहिता असल्यामुळे मला सर्व खुलं बोलता येत नाही, पण हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, काय करावं लागेल हे पाहतो। मी त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतो, आणू शकतो, म्हणलं शकतो। ही सगळं माझं तुम्ही ऐकलं तर मी तुमचं ऐकेन। पुन्हा लगेच म्हणतात दादांनी दम दिला, दादांनी असं केलं। मी आपलं विनंती करतोय की तुम्ही माझी विनंती ऐका, मी तुमची विनंती ऐकतो। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।